लोकवृत्त न्यूज. साताऱ्यातील साई नर्सिंग होमबाबत महिला रुग्णांच्या तक्रारी. डॉक्टर स्नेहांजली महामुनी यांच्या तक्रारीबाबत स्पष्टीकरण. साताऱ्यातील साई नर्सिंग होम गोडोली सातारा येथे उपचार घेणाऱ्या काही महिलांनी तिथे योग्य उपचार मिळत नाहीत अशी तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात केली आहे. डॉक्टर स्नेहांजली महामुनी यांच्याकडून पेशंटला योग्य उपचार करत नाहीत. तेथील हॉस्पिटलमध्ये भोंगळ कारभार चालू आहे जो रुग्णांच्या आरोग्यास धोकादायक आहे असे निवेदनात म्हटले आहे. साई नर्सिंग होम गोडोली येथे गर्भवती महिलांवर त्यांच्या प्रसूतीदरम्यान चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू आहेत. आम्हा अर्जदारांप्रमाणेच बाधित व प्रसूतीदरम्यान अशा प्रकारचा त्रास झालेल्या बऱ्याचशा महिला असून या गोष्टीची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी तक्रारदारांनी निवेदनात केली आहे. अन्यथा फार मोठे आंदोलन होईल व त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल. साई नर्सिंग होम गोडोली येथील डॉक्टर स्नेहांजली महामुनी यांच्या हॉस्पिटलमध्ये चाललेल्या भोंगळ कारभाराविषयी तसेच गर्भवती महिलांच्या प्रसूतीदरम्यान होणाऱ्या चुकीच्या व त्यांच्या जीवघेण्या शस्त्रक्रियेविषयी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. या तक्रारीबाबत प्रतिक्रिया देताना डॉक्टर स्नेहांजली महामुनी म्हणाल्या की जी काही तक्रार संबंधित महिला रुग्णांनी केली आहे त्याच्यामध्ये एका बॅचचा ठराविक कालावधीतील प्रॉब्लेम आहे. त्यांची शस्त्रक्रिया करताना वापरण्यात आलेल्या धाग्याबाबत काही अडचणी होत्या, त्यामुळे काही महिलांना रुग्णांना त्याचा त्रास झाला. त्या महिला रुग्णांवर नंतर साई नर्सिंग होममध्ये उपचार करून त्यांना बरेही करण्यात आले आहे. याबद्दल वैद्यकीय कायद्यानुसार काही अडचण असतील तर मी त्याला सामोरे जाण्यास तयार आहे. तरीही काही रुग्णांचे नातेवाईक जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी तक्रारी करत आहेत. विविध माध्यमातून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी व इतर लोकांचा वापर केला जात आहे. मला वैयक्तिकरित्या फोन करून धमकी देण्याचे प्रकारही मधल्या काळात झाले आहेत. माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा उद्देश काही लोकांचा आहे असे मत डॉक्टर स्नेहांजली महामुनी यांनी लोकवृत्तशी बोलताना व्यक्त केले. माझं नाव मनीषा राहुल जाधव. माझी डिलिव्हरी 5 नोव्हेंबर 2023 साई नर्सिंग होम इथे झालेली आहे आणि सी सेक्शन झालं. सी सेक्शन नंतर 12व्या दिवशी टाके काढल्यावर त्यातून पस आणि पाणी यायला लागलं. त्याच्यानंतर कंटिन्यू आम्ही ड्रेसिंग महामुनी मॅडमकडेच करत राहिलो. 6 महिने आम्ही ड्रेसिंग केलं, ते काय बरं नाही झालं. म्हणून आम्ही परत साई अमृतला डबल ऑपरेशन केलं दुसऱ्यांदा, तर तिथं ते बरं झालं. म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी. मॅडमनी 6 महिने ड्रेसिंग केलं तर त्या बोलत होत्या की तुमच्या चरबीतून पाणी येतं आहे, चरबी तुमची जास्त आहे म्हणून पाणी येतं आहे, असं जी कारणं देत होत्या. आणि त्यांच्याकडे जे आम्ही ड्रेसिंगला जात होतो वारंवार त्यावेळी एकमेकींशी बोलून द्यायच्या नाही का, तर त्यांचं ते जे काय झालं आहे ते एकमेकींना कळेल आणि प्रत्येकीला वेगवेगळी कारणं देऊन त्या सांगत होते की तुझं चरबी येते, तू जाड आहे, अशी कारणं वेगवेगळी द्यायच्या त्या. आणि लवकरात लवकर मॅडमवर कारवाई झाली पाहिजे. आणि आर्थिक मानसिक नुकसान खूप केले मॅडम यांचं. अक्षय क्षीरसागर. माझी साई नर्सिंग होम येथे सिझरिंग झाले आहे. तर त्या मॅडमना म्हणजे व्यवस्थित सिझर केलं नाही. मार्चमध्ये माझं सिझर झालं आहे पण अजूनही ते सिझर बरं झालं नाही. अजूनही टाक्यातून पस वगैरे येतोय. तर त्या मॅडमवर कारवाई करण्यात यावी, त्यांचं हॉस्पिटल सील करण्यात यावं. 3 वेळा माझं ऑपरेशन झाले तरी अजून माझं टाके बरे नाहीत. हा धागा माझ्या म्हणजे पोटातून हा धागा काढण्यात आलेला आहे. त्या मॅडमने हा धागा वापरला होता. तो न विरघळणारा धागा आहे. जोशी हॉस्पिटलमध्ये हा धागा काढला. नमस्कार, माझं नाव गौरी अमर इंगवले. माझी डिलिव्हरी 11 एप्रिल 2024 रोजी साई नर्सिंग होम येथे झालेली. त्याच्यानंतर 5 दिवसांनी डिस्चार्ज मिळाला आणि त्याच्यानंतर 5 दिवसांनी त्यांनी टाके तोडायला बोलवलं. तर टाके त्यावेळेस व्यवस्थित होते पण 9 मेला बरोबर 1 महिन्याने टाक्यांमध्ये इन्फेक्शन झालं. टाक्यातून पाणी यायला लागलं, पस यायला लागला. तर ते डॉक्टरांना दाखवलं असतं तर मॅडम काय म्हटल्या की उष्णता भरपूर आहे, एप्रिल महिना होता, उष्णता भरपूर आहे त्याच्यामुळे चरबीचं पाणी होतं आहे. त्याच्यानंतर अशी वेगवेगळी कारणं देत गेल्या त्या की पाणी येते, घामामुळे इन्फेक्शन होतं आहे आणि ड्रेसिंग कर नॉर्मल हे होऊन जाईल. पण ते असं करत 2 महिने मी ट्रीटमेंट घेतली पण ते इन्फेक्शन
वाढत गेलं. 1 होल 2 होल असे ते पूर्ण टाके ओपन होत गेले आणि तरीही मॅडम दिशाभूल करत गेल्या की काही म्हणजे नॉर्मल आहे, याची काही काळजी करू नको. पण ते काही बरं नाही झालं. मग त्याच्यानंतर 4-5 दवाखान्यात दुसरीकडे दाखवलं आणि शेवटी नंदादीप हॉस्पिटलमध्ये मी ट्रीटमेंट घेतली. तर तिथे सोनोग्राफीमध्ये कळलं की ते इन्फेक्शन जास्त आहे, म्हणजे अगदी 4थ्या लेअरपर्यंत ते इन्फेक्शन गेलेलं. मग ते शेवटी सर्जरी करण्याशिवाय ऑप्शन नव्हता. सायनस ट्रॅक फॉर्म झालेला तिथे, त्याच्यामुळे मग सर्जरी केल्यानंतर आधीच म्हटलं की मायनर ऑपरेशन होईल, पण ते जेव्हा कट केलं ऑपरेशन, पूर्ण ऑपरेशन कट केलं, तर त्याच्यामध्ये असं दिसलं की इन्फेक्शन ते जास्त झालेलं आहे. जेवढं आधीचं ऑपरेशन होतं त्यापेक्षा हे ऑपरेशन मोठं झालं आणि जास्त त्रास झाला. म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक पूर्ण बाळाला त्रास, घरच्यांना त्रास, पेशंटला त्रास. त्यामुळे मॅडमवर तर कारवाई केलीच पाहिजे अशी आमची आणि हे सगळं होऊन तेव्हा मॅडमकडे आम्ही गेलो की मॅडम हे सगळं काय, ठीक आहे मला एकटीला असेल, पण असं बऱ्याच पेशंटला नंतर कळत गेलं की हा त्रास जवळजवळ 40 ते 50 महिलांना झालेला आहे. तर त्याच्यावर मॅडमचं असं होतं की काही नाही, हे नॉर्मल आहे, तुम्ही लिगली जा म्हणून. मॅडमनीच ही उत्तरं उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत मॅडमनी. तर मॅडमवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी माझी नम्र विनंती आहे. आणि तसंच आर्थिक म्हणजे जे पहिल्या ऑपरेशनला जेवढा खर्च झाला आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च दुसऱ्या ऑपरेशनला झाला. तर त्या स्नेहांजली महामुनी मॅडमचं हॉस्पिटल साई नर्सिंग होम हे सील करण्यात यावं आणि जो काही खर्च झालेला आहे तर तो मॅडमनी द्यावा. सातारा जिल्ह्यामध्ये प्रेग्नंट बायकांचा जो जीवाशी खेळ चाललेला आहे त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सातारा शहर पोलीस स्टेशन इथं आलेलो आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा गोडोली येथील साई नर्सिंग होम या हॉस्पिटलमधील त्या संचालिका किंवा त्याच्या मालक सौ अंजली महामुनी सुतार, स्नेहांजली महामुनी सुतार या ज्या डॉक्टर आहेत, ह्या त्यांच्याकडं ज्या गरोदर स्त्रिया ट्रीटमेंटसाठी येतात, बाळंतपणासाठी येतात, त्यांच्या जीवाशी जो खेळ चालला आहे त्यांचा, त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवतो इथं. त्या ठिकाणी ज्या पेशंट जातात त्यांचं त्या ठिकाणी सीझर केलं जातं आणि ते सीझर केलेलं असताना त्या सीझरमधून प्रत्येक पेशंटचा असा विषय आहे की त्यामधून पाणी येणं हा विषय त्या महिलेला खूप त्रास आणि वेदना होतात. आणि याबाबत जर त्या मॅडमना विचारायला गेलं, स्नेहांजली महामुनी सुतार या मॅडमना विचारायला गेलं तर ते उडवाउडवीचं उत्तरं देतात. त्या पेशंटनं आंघोळ केली नसेल किंवा तुम्ही स्वच्छ आंघोळ करा किंवा त्या धाग्याचा प्रॉब्लेम आहे, तो काय माझा दोष नाही, तो तुमचा दोष आहे, अशी उडवाउडवीची उत्तरं दिली जातात त्यांच्याकडून. आणि हे एकाच नाही तर जवळजवळ आज इथं या ठिकाणी 18पेक्षा जास्त पेशंट महिला आलेले आहेत आणि त्यांची तीच सेम तक्रार आहे. मग त्या महिलांनी काय करायचं की दुसऱ्या डॉक्टरकडे, दुसऱ्या गायनाकोलॉजिस्टकडे जायचं, ते जे त्याने ऑपरेट केलेलं आहे ते ऑपरेट परत ओपन करायचं आणि परत ओपन करून त्यामधून साधारण घाण सगळी काढून बाजूला परत ते व्यवस्थित शिवायचं आणि तेव्हा त्या कुठं त्या महिला बरोबर होत आहेत, बऱ्या होत आहेत. आणि त्यामध्ये त्या महिलांची, त्यांच्या असणाऱ्या नवजात बाळांची तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची अतिशय वाईट अवस्था होते. त्यांना सांभाळण्यासाठी 2-2, 3-3 माणसं लागतात. बाळांची पण तीच अवस्था, काहींचा तर बाळांचे सुद्धा प्रॉब्लेम आता क्रिएट व्हायला लागले. त्यामुळं ह्या स्नेहांजली महामुनी सुतार या मॅडम ज्या आहेत यांच्याविरुद्ध खरंच कडक कारवाई करणे या ठिकाणी गरजेचं आहे. त्यासाठी हे जे पेशंट आहेत हे त्या ठिकाणी पुन्हा त्यांना जाब विचारण्यासाठी किंवा हे कसं होतं हे विचारण्यासाठी गेले असता त्या सरळ सांगतात की तुम्ही माझ्या विरुद्ध काही करू शकत नाही, तुम्हाला काय माझ्या विरुद्ध करायचे ते करा, मी जे केलेलं आहे बरोबर आहे, असाच त्यांचा सूर आहे एकंदरीत दिसता. परंतु दुसऱ्या हॉस्पिटलला गेलं की तीच ट्रीटमेंट होते आणि त्या ट्रीटमेंटमधून पेशंट बरे होतात. हे कसं काय बरं? 1 नाही 2 नाही, जवळजवळ 50पेक्षा जास्त महिला अशा आहेत की त्यांना हाच सेम प्रॉब्लेम आलेला आहे. आता त्या हॉस्पिटलकडून असं उत्तर दिलं जातं आहे की तो जो धागा आहे तो धाग्यामध्ये खराब होता, ती बॅच खराब होती, त्यामुळे असं झालेलं आहे. साहेब 2023 सप्टेंबर 2023 पासून एप्रिल 2024 पासून पर्यंत सेम प्रॉब्लेम तोच होतोय. मग जर ती धाग्याची बॅच खराब असेल तर त्या धाग्याच्या बॅच तिने इमिजिएट बदलायला हवी. त्यांना लगेच त्या महिन्यात किंवा त्या 8 दिवसात कळलं पाहिजे. पण तसं त्यांनी न करता त्यांनी कंटिन्यू जे ऑपरेशन चालू केले त्यामुळे त्यामधून जो कंटिन्यू प्रॉब्लेम आहे ह्या महिलांना, तर ह्या प्रॉब्लेम आहे हा धाग्याचा नसून सर्वस्वी हा स्नेहांजली
स्नेहांजली महामुनी सुतार यांच्या ट्रीटमेंटचा आहे. त्यामुळे ह्यामध्ये पेशंट किंवा इतर कोणाचाही कसलाही दोष नाही. हा पूर्ण दोष स्नेहांजली महामुनी सुतार यांच्याकडील ऑपरेशन किंवा यांच्याकडील ट्रीटमेंट किंवा यांचं हॉस्पिटल ह्याचं आहे. त्यामुळं माझं किंवा आम्ही ह्या सगळं या ठिकाणी सातारा पोलीस स्टेशन येतो. रितसर त्यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे. त्यामुळं त्यांच्या विरुद्ध माननीय पोलीस निरीक्षक सातारा शहर पोलीस स्टेशन आवश्यक ती कारवाई करतीलच. पण त्याबरोबर आम्ही महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना, तसेच कलेक्टर साहेब सातारा, SP साहेब सातारा, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक सातारा यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहे. आणि आमची कळकळीची विनंती अशी राहील की अंजली महामुनी सुतार यांच्या डिग्रीची सुद्धा निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी. आणि तोपर्यंत ज्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांचं जे हॉस्पिटल आहे ते सील करण्यात यावं, जेणेकरून आत्ता ज्या महिला त्यांच्याकडे उपचारासाठी जातात बिचाऱ्या त्या महिलांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना किंवा त्यांच्या मुलांना, नवजात बाळांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आमची कळकळीची विनंती की सरकार दरबारी आमची विनंती की या स्नेहांजली महामुनी सुतार साई नर्सिंग होम गोडोली यांच्या विरुद्ध योग्य तीची कारवाई करावी. आणि ह्या सर्व ज्या महिला आहेत ज्यांना त्रास झालाय त्यांना न्याय मिळावा, तसेच ज्यांना त्रास होईल त्यांना किमान थांबवता येईल, त्यांचं जर थांबवलं त्या ठिकाणी हॉस्पिटल तर. धन्यवाद. मध्यंतरी अगदी सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे ऑलमोस्ट नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी ह्या काळामध्ये एक वायक्रिल नावाची बॅच जी वापरण्यात आलेली होती सीझरसाठी, तर त्या वायक्रिलच्या बॅचला ॲलर्जिक रिॲक्शन आली असावी. जनरली काय होतं की ऑलमोस्ट आपल्याकडे महिन्याला एक 50 ते 60 डिलिव्हरी होतात आणि ज्या धाग्याला रिॲक्शन्स येतात तर ह्या खूप डिलेड रिॲक्शन्स असतात. ऑलमोस्ट 1.5 ते 2 महिन्याच्या नंतर हा विषय कळतो. आता ह्या संदर्भामध्ये पेशंटला जी रिॲक्शन आलेली होती ती अगदी 1 ते 2 मिलीमीटरचं सायनस तयार होणं, त्याच्यातनं पाणी होणं आणि ते ट्रीटमेंटनं बरं होणं, परत दुसरीकडे पाणी येणं अशी होती. ह्या रिॲक्शनमध्ये कुठेही पेशंटच्या जीवाला धोका झालेला नाही किंवा कुठलंही त्याच्या शरीराची मेजर हानी झालेली नाही किंवा डिफॉर्मिटी किंवा व्यंगत्व असं आलेलं नव्हतं. पेशंटच्या ट्रीटमेंटच्या अनुषंगाने जेव्हा पेशंट आपल्या इथे येत होते तर त्यावेळेला त्यांना योग्य असतील ते सर्जन, जसे की अनिल शिंदे सर आहेत, राजभोई सर आहेत, त्याच्यानंतर संदीप निकम सर आहेत आणि गौरी जाधव आहेत, प्रज्योत माने सर आहेत, तर ह्या 4-5 सर्जननं त्या पेशंटला त्यांना योग्य हवी ती ट्रीटमेंट त्यांनी दिलेली होती. काही पेशंटला त्वचेचे काही इन्फेक्शन ज्या वेळेला आलेले होते तर त्या त्वचेच्या इन्फेक्शनमध्ये कदाचित काही जणांना बॅक्टेरियल किंवा NTM स्वरूपाचे काही इन्फेक्शन असतील तर त्याच्यासाठी डॉक्टर सईद तांबोळी हे MD मेडिसिन आहेत, डॉक्टर गीतांजली साळुंखे, डॉक्टर जरग सर हे त्यांना ट्रीटमेंट देत होते. ह्या सर्व दिलेल्या ट्रीटमेंटचा टोटल पुरावा आपल्याकडे आहे, जेणेकरून जे पेशंट आपल्या OPDला येत होते, पेशंटनं जी ट्रीटमेंट घेतलेली आहे त्याचे मेडिकल बिल आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. पेशंट अर्थात हे बऱ्याच दिवसापूर्वीचे होते, पेशंट बरेही झालेत, पण काही कारणास्तव काही दोषामुळे म्हणा किंवा कशामुळे पेशंटनं नंतर काही नातेवाईकांनी धमकायला सुरुवात केली, खंडणी मागायला सुरुवात केली, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आम्हाला कंपेन्सेशन द्या. काही लोकांनी अगदी जीवे मारण्याची धमकी, माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली किंवा मग काही अश्लील भाषेमध्ये शिव्या देऊन गेले. काही जणांनी अगदी तुमच्या पवई नाक्यावरती तुमचे बोर्ड लावू, काही लोकांनी तुमचा सातबारा काढलाय, तुला बघतो हे बघतो, अशा सर्व प्रकारच्या धमक्या देण्यात आलेल्या. काही राजकीय नेत्यांकडे जाऊन तुम्ही मॅडमला धमकी द्या, याही स्वरूपामध्ये सर्वतोपरी माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अर्थात सुरुवातीपासून माझं एकच म्हणणं होतं की ॲलर्जिक रिॲक्शन हा फक्त एखाद्या प्रॉडक्टविषयी नाही तर आपली बॉडी असेल किंवा आपल्या रिॲक्शन्स असतील किंवा वापरलं गेलेलं प्रॉडक्ट असेल तर ह्याच्याशी रिलेटेड असतात. जर ह्या सर्व गोष्टींमध्ये जर सर्जिकली माझी चूक असेल, ॲज अ सर्जन जर माझ्याकडनं कुठली चूक झाली असेल तर निश्चितपणे कोर्ट ऑफ लॉ आहे आपल्याकडे की जो मला शिक्षा देईल
ही वारंवार ट्रीटमेंट देऊन आणि रिक्वेस्ट करूनही की बाबा तुम्हाला माझ्याकडनं जर खरंच वाटत असेल तर तुम्ही कोर्टामध्ये जा, कोर्ट जे देईल ती शिक्षा घ्यायला मी तयार आहे. पण असं असूनही मला वारंवार धमक्या दिल्या, खूप हॅरॅसमेंट केली, मानसिक स्थिती इतकी माझीही डिस्टर्ब करून टाकली. शिवाय तुमची आम्ही सर्व ठिकाणी बदनामी करू, मग सोशल मीडिया असेल, गुगल रिव्ह्यू असतील. काही जणांनी तर हॉस्पिटलच्या खाली थांबून पेशंटला सांगणं की बाबा इथं असं असं होतं. हे सर्व करण्याचा हेतू हाच होता की तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्हाला खंडणी द्या, आणि जर तुम्ही पैसे दिले तरच आम्ही हा सर्व प्रकार थांबू. मीन व्हाईल फक्त आपल्या पेशंटला जो काही ॲलर्जिक रिलेटेड त्रास झालेला आहे तर त्या संदर्भामध्ये आपण शांत होतो की बाबा ह्यांच्या विरुद्ध काही नको करायला, कारण पेशंटची मानसिक स्थिती ही डिस्टर्ब असते. पण जेव्हा माझ्या आणि माझ्या परिवारावर जीवे मारण्याची धमकी असेल किंवा हॉस्पिटल फोडण्याची धमकी असेल, या संदर्भामध्ये आपण SOGS जे सातारा ऑब्स्टेट्रिक गायनी सोसायटी आपली इथं आलेली होती, ते प्रूफ आहेत. IMEची लोक आलेली होती. ह्या सगळ्यांनी या पेशंटला समजावून सांगितलं, त्यांना बरं केलं. पण अजूनही खंडणीसाठी वारंवार मला त्रास दिला जात आहे. आणि आज शेवटची धमकी अशी होती की आम्ही मीडियाकडे जाऊन आम्ही पोलीस स्टेशनला तुमची तक्रार देऊ. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते किंवा विनंती करते, इव्हन मीडियालाही विनंती करते, जर माझ्या ट्रीटमेंटमध्ये जर चूक असेल तर रीतसर कायद्यानं जावं आणि त्या पद्धतीनं जे असेल त्या गोष्टी व्हाव्यात. पण मला धमकी देऊन किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेशराईज करून म्हणजे कुठंतरी माझी हॅरॅसमेंट त्यांनी चाललेली आहे किंवा माझी हॅरॅसमेंट करून खंडणी देण्यासाठी ते मला प्रवृत्त करतात. तर मी सगळ्यांना विनंती करते आणि परत एकदा रिक्वेस्ट करते की हा सर्व प्रकार हा फक्त त्या बॅच रिलेटेड आहे. ह्यापूर्वी 2016पासून हॉस्पिटल चालू आहे तेव्हापासून तोच धागा वापरत आहे. आणि 2000 जे पेशंट आपले झालेले आहेत त्याच्यानंतर जे पेशंट झालेले आहेत ते हे आत्तापर्यंत त्या कुणालाही या संदर्भामध्ये कसलीही ॲलर्जिक रिॲक्शन आलेली नाही. शिवाय जर ऑपरेशन थिएटर इन्फेक्शन संदर्भात आपण जर बोलायला गेलं तर हॉस्पिटलमध्ये फक्त सीझरच्या पेशंटला जर असं झालेलं आहे, पण जिथं आपण वायकल वापरलं गेलेलंच नाही, उदाहरणार्थ टाक्याचे ऑपरेशन असतील किंवा पिशवी साफ करणं असेल किंवा टाका घालणं असेल किंवा दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया असतील, तर ह्या कुठल्याही पेशंटला असं इन्फेक्शन झालेलं नाही आहे. जर OT इन्फेक्टेड असेल तर सरसकट सगळ्यांना हा त्रास झाला गेला पाहिजे. आता ह्या सर्व गोष्टीच्या संदर्भात ज्या ट्रीटमेंटपासून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्या सगळ्यांचा पुरावा हा माझ्याकडे आहे. हा सर्व प्रकार फक्त खंडणीसाठी किंवा मानसिक त्रास देण्यासाठी हा सगळा चालू आहे. त्या संदर्भात मी स्वतःही लीगल मदत घेणारच आहे, मेडिको लीगल. आणि मला असं वाटते की सातारकर सगळे जागरूक आहेत, झालेला प्रकार कदाचित त्यांनाही कळत आहे. जर माझ्याकडनं मेजर निग्लिजन्स झालं असतं तर 100% अजूनही मी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट करते की ह्या सर्व प्रकारामध्ये तुम्ही वैयक्तिक भाग घेऊन ह्याच्यामध्ये खरंच कारणीभूत कोण आहे तर हे पहा. जर माझा निग्लिजन्स असेल तर डेफिनेटली मला दोषी माना, पण माझा निग्लिजन्स नाही आणि प्रॉडक्ट रिलेटेड जर रिलेशन किंवा रिॲक्शन जर असतील तर कृपया हेही समजून घ्यावं आणि ह्या सर्व संदर्भामध्ये मलाही न्याय मिळावा. एक डॉक्टर म्हणून खरं आम्हालाही गरज असे, आम्ही माणूसच आहोत, तर तुम्ही आम्हालाही न्याय दिला पाहिजे. थँक्यू.